नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुमची बांधकाम कामगार म्हणून आता नोंदणी झाली असेल, तर तुमच्या मुलांना इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहेत. आता तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल, तर लवकरात लवकर नोंदणी करायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांना 1ली ते 10वी पर्यंत शिष्यवृत्ती ही मिळणार आहेत. मित्रांनो, आता तुमच्या मुलांना 1ली ते 10वी पर्यंत नक्की किती शिष्यवृत्ती मिळणार आहेत आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल शिष्यवृत्तीसाठी, तर डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे, तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सर्वात प्रथम मित्रांनो, इथं तुमची मुलं जर 1ली ते 7वी या वर्गामध्ये शिकत असतील, तर त्यांना 2,500 रुपये शिष्यवृत्ती ही दिली जाते. मित्रांनो, तुमचा मुलगा किंवा मुलगी ही 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी अशा क्लासमध्ये वर्गामध्ये शिकत असतील, तर त्यांना 2,500 रुपये ही शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वी या वर्गामध्ये शिकत असतील, तर त्यांना 5,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला या शिष्यवृत्ती अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत, तर बघा, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल लागणार आहेत. मागील वर्षाचे मार्कशीट लागणार आहे. जे मुलं तुमचे मागील वर्षी ज्या वर्गामध्ये होते, तर त्या वर्गातलं तुमचं मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर चालू वर्षाचे बोनाफाईड लागणार आहे. तुम्ही तुमच्या त्याच ज्या शाळेमध्ये तुमचे मुलं शिकत आहे, तर तुम्ही त्या शाळेतून मुलांचं बोनाफाईड काढू शकता. त्यानंतर मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड, तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्याचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे. त्यानंतर कामगाराचे कार्ड लागणार आहेत, किंवा तुम्ही ऑनलाईन पावती देखील देऊ शकता तुमच्याकडे कार्ड नसेल तर ते. म्हणजे इथं तुमचं डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही जे बांधकाम कामगार आहेत, ज्यांची नोंदणी झालेली आहे, तर त्यांचं इथं कार्ड किंवा ऑनलाईन पावती लागणार आहे. त्यानंतर कामगारांचे बँक पासबुक लागणार आहेत. म्हणजे इथं तुमचंच बँकेचं पासबुक लागणार आहे. त्यानंतर मागील वर्षाचे 75% उपस्थिती प्रमाणपत्र लागणार आहे. तुमची मुलं हे 75% शाळेत गेलेले आहेत असं प्रमाणपत्र लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मुलांना शिष्यवृत्तीचा फायदा मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल, तर लवकरात लवकर नोंदणी करायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ हा मिळेल. इयत्ता 1ली ते 7वी 2,500 रुपये आणि इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत 5,000 रुपये अशी शिष्यवृत्ती तुमच्या मुलांना ही दिली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो.